विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्या सांगण्यावरून राज्य महिला आयोगाच्या ज्या माजी अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांनी सोमवती अमावस्येला अनामिका कापून घेतली होती असा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केला होता। सुषमा अंधारे यांच्या या आरोपांवरती बदनामी करणं, अश्लील टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं या सगळ्याच्या संदर्भात नोटीस पाठवू असा इशारा चाकणकरांनी दिला। त्यावरती आज सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलंय। एका पीडितेने सांगितलं की चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे। इथे एक मोठं बँडेज दिसतंय, चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठं बँडेज आहे। मी याच्या अलीकडचा पण एक फोटो आहे 9 सप्टेंबरचा। 9 सप्टेंबरला त्या एका कार्यक्रमात बोलताना दिसतात। महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेले 2 दिवसामध्ये करतात ते अत्यंत चुकीचं आहे। कायद्याच्या चौकटीतून ह्या सगळ्यांना आम्ही नोटिसा पाठवूच। चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या बातम्या प्रसारित करणं या सगळ्यांच्या बाबत कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेल। चोर तो चोरांवरून शिरजोर म्हणजे धमकावूनच झालं की बघा आता हे म्हणजे साला तुम्ही तुमच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे। तुम्ही संघटित गुन्हेगारीचा भाग आहात। महिलांचं लैंगिक शोषण होत होतं तुम्हाला माहीत होतं। विशेष महाराष्ट्रात नाही भारताच्या इतिहासात ही पहिली घटना आहे की महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा हा महिला लैंगिक शोषणाच्या प्रकरणात झाला आणि तरी त्यांनी धमक्या द्यायच्या महिलेला। थोर आहे बाबा, थोर आहे। मी वाट बघते, पाठवा नोटीस पाठवा। केवळ शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेच नव्हे तर चाकणकरांच्या पक्षामधीलच नेत्या रुपाली ठोंबरे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील टीकेची झोड उठवली। काल सुनील तटकरेंची बॉडी लँग्वेज बघितली। त्यांनी तिथून एका ठिकाणून जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारले ते पळून गेले। तर सुनील तटकरेजींना मी ताबडतोब ट्विट करून म्हणजे माझं मत जे होतं ते मी मांडलं की तुम्ही पळा, पण आता यापुढे तुम्हाला आम्ही ना तुम्हाला सोडू ना त्यांना सोडू, काय वाटेल ते झालं तरी आम्ही लढू। पहिल्यांदा तातडीने नोटीस त्यांनी पाठवली पाहिजे, म्हणजे सुषमा अंधारे त्या कोर्टामध्ये यांचे विथ एव्हिडन्स आहेत ना अजून यांचे कपडे फाडेल आणि उघडे करेल। काय होतंय, चाकणकर बाई इतर मोहिनी वशिनीमध्ये किंवा तंत्रविद्यामध्ये जरी त्यांची PhD असली तरी कामांमध्ये कायद्यामध्ये त्या मूर्ख बाई आहेत। स्वतःच्या हाताने स्वतःचे एव्हिडन्स देत आहेत तर द्यावे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।